महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये, गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये आणि गणेश मंडळामध्ये विराजमान झालेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी गणपती बाप्पा हे स्थायिक आहेत त्या त्या ठिकाणी जर ही एक सेवा आपण केली तर खरंच गणपती बाप्पा हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपले सर्व विघ्न हे हरतात. म्हणजे त्यांच्या आरतीतूनच बघा, ज्या वेळेला आपण गणपती बाप्पांची आरती करतो त्यावेळेला आपण आरतीमध्येच म्हणतो, सुख करता तू दुःख हरता वार्ता विघ्नाची. म्हणजे बघा, सुख आणणारे, दुःख हरणारे आणि आपल्यावर सर्व संकटांचा नाश करणारे म्हणजे आपले गणपती बाप्पा. आता गणपती बाप्पाला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्या करणारे गणपती बाप्पा हे प्रत्येक आशीर्वाद आपल्याला देऊ शकतात. मग कुठली इच्छा असो, संकट असो किंवा विवाह संबंधीचा प्रश्न असो किंवा कुठलाही प्रश्न असो, गणपती बाप्पा ते प्रश्न आपले सोडवण्यासाठी 10 दिवस 11 दिवसाकरता आपल्या घरामध्ये विराजमान होतात. जे की गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये विराजमान आहेत. आता गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत, फक्त 11 दिवसासाठी विराजमान आहेत. पण 11 दिवसाची जी सेवा आहे ती सेवा आपल्याला वर्षभर पुरेशी असते. म्हणजे ज्या वेळेला आपण ही गणपती बाप्पाची सेवा कोणती मन लावून करतो, ध्यान लावून करतो, त्यांच्या चरणी लीन होऊन करतो किंवा एखादं आपलं इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करतो, नक्कीच त्यावेळेला गणपती बाप्पा आपली ती इच्छा पूर्ण करत असतात. तर या 11 दिवसामध्ये गणपती बाप्पाची सेवा कोणती करायची असते, जी की विशेष सेवा आणि गणपती बाप्पाला आवडणारी सेवा. या सेवेमुळे गणपती बाप्पा आपले सर्व विघ्न हरतात, आपल्या सर्वांचे संकट दूर करतात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात, मनोकामना पूर्ण करणारी अशी ही सेवा आहे. आता ही सेवा कोणती बरं? तर बघा, आपण ज्या वेळेला गणपती बाप्पाचा अभिषेक करतो त्यावेळेला गणपती अथर्व शीर्ष पठण करतो. तर ते जे गणपती अथर्व शीर्ष आहे संस्कृत मधलं, तेच गणपती अथर्व शीर्ष पठण जर आपण अनंत चतुर्दशी पर्यंत 108 वेळा आपण जर ते पठण केलं, म्हणजे आता बघा, तुम्ही आज सुरुवात करा, उद्या करा, केव्हाही सुरुवात करा, पण अनंत चतुर्दशी पर्यंत या 11 दिवसाच्या मध्ये आपले किती पाठ झाले पाहिजे गणपती अथर्व शीर्षाचे? 108 पाठ. 108 गणपती अथर्व शीर्षाची ही सेवा ज्या वेळेला आपण गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करूत ना, त्यावेळेला आपली कोणती इच्छा असो ही गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करणार. मग आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणपती अथर्व शीर्ष पठण कसं बरं करायचं असतं? तर बघा, तुमच्याकडे जर श्री स्वामी सेवा केंद्रातील नित्य सेवा हे जर पुस्तक असेल तर यामध्ये गणपती अथर्व शीर्ष ही सेवा आहे. आता ही गणपती अथर्व शीर्ष आपण ज्या वेळेला म्हणतो तर त्या वेळेला गणपती अथर्व शीर्षामधील शांती मंत्र आणि नंतर आपण जो ध्यान मंत्र, नंतर शांती मंत्र आणि नंतर मूल मंत्र आणि नंतर काय असते ज्या पाठीमागे फलश्रुती. पण ज्या वेळेला तुम्हाला आता 11 वेळा, 1 वेळा, किती वेळा एका जागेवर बसून तुम्ही 11 पाठे करा, 21 गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा किंवा 51 गणपती अथर्व शीर्ष पठण करा, कारण आम्हाला 5 दिवसात पूर्ण करायचं, आम्हाला 7 दिवसात 108 पूर्ण करायचे. तर बघा, ज्या वेळेला तुम्ही वाचन करायला बसाल त्यावेळेला पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा. आता संकल्प काय करायचा? आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं, थोडी फुल अक्षदा घ्यायच्या आणि मी अमुक कार्यासाठी गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत मी किंवा माझं कुटुंब मिळून काय करेल, हे 108 गणपती अथर्व शीर्ष पठणाची सेवा गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करेल असं म्हणून ते पाणी सरळ हाताने तांबडात टाकायचं आणि नंतर गणपती बाप्पाच्या चरणी लीन व्हायचं, नमस्कार करायचा आणि पठणाला सुरुवात करायची. मग आता तुम्ही असं नाही की तुम्ही नियमित आज 11 करा, उद्या 21 करा, असं काहीच नाही. तुम्हाला फक्त 108 गणपती अथर्व शीर्ष अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणायचे. मग तुमचा आकडा तुम्ही कितीही ठरवा, पण पहिल्या प्रथम गोष्ट लक्षात ठेवायची, ते पहिल्या प्रथम ध्यान मंत्र, शांती मंत्र, मूल मंत्र झाला पहिल्या प्रथम वाचन करताना फलश्रुतीपर्यंत झालं पहिल्या प्रथम. पण दुसऱ्या वेळेस आणि आपण त्या जागेहून शेवटचं म्हणजे त्या जागेवर उठेपर्यंत शेवटचं जे गणपती अथर्व शीर्ष पठण म्हणणार आहोत, करणार आहोत, तोपर्यंत आपण फक्त मूल मंत्रापासून ते फलश्रुतीपर्यंत म्हणायचं. जसं की तुम्ही 11 वेळा गणपती शीर्ष पठण करणार आहोत तर तुम्ही पहिल्या प्रथम हा शांती मंत्र, ध्यान मंत्र आणि मूल मंत्र ते फलश्रुतीपर्यंत सुरुवात केली. पण ज्या वेळेला तुम्ही
11वा वेळ आली तुमची, त्यावेळेला तुम्ही मूलमंत्रापासून जे म्हणणार ते पूर्ण फलश्रुती म्हणणार, म्हणजे उठताना की आता ही सेवा आजची गणपती बाप्पांच्या चरणी रुजू झाली, त्यावेळेला फलश्रुतीच तुम्ही म्हणून उठायचं असतं. अशी ही सेवा आपल्याला गणपती अथर्वशीर्ष पठणाची 108 वेळा गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करायचं आणि आपले जे काही संकट, जे काही विघ्न, आपल्या ज्या काही इच्छा, ज्या काही मनोकामना, हे सर्व काही, आणि शिक्षण क्षेत्र असतो, विवाह संबंधी प्रश्न असो, घरातील कुठल्याही समस्या असो, कारण गणपती बाप्पाला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्या कारणाने गणपती बाप्पा आपल्याला सर्व काही आशीर्वाद देतात आणि गणपती बाप्पा त्या आशीर्वादातून आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं. म्हणून गणपती आणि या 11 दिवसात जी काही ऊर्जा असते आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेली, त्या ऊर्जेची जी सेवा आहे ती सेवा खरंच अधिक फलदायी असते, खूप फलदायी असते. त्याचं फळ हे आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतं. म्हणून गणपती बाप्पाच्या ज्या वेळेला आपल्या घरात विराजमान आहेत त्यावेळेला नक्कीच तुम्ही काय करा, ही एक सेवा करा आणि आपल्या इच्छा पूर्ण करा, मनोकामना पूर्ण करा. किंवा आता आम्हाला काही असं गणपती बाप्पाच्या चरणी मागायचं नाही, पण एक आपण जी गणपती बाप्पाची सेवा म्हणून जर 108 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण केलं तर आपल्याला वर्षभरात माहित नाही कोणते संकट येणार आहेत, कोणता काळ कुठला येणार आहे, आपल्याकडे ते बॅलन्स जमा राहील कोणतं 108 गणपती अथर्वशीर्ष पठणाचं. आणि ज्या वेळेला संकट काय येतं ना, ज्या वेळेला काय विघ्न येतं ना, त्यावेळेला आपण जे केलेले चांगले कर्म, आपण जे केलेली सेवा, पूजा, व्रत, हे सर्व काही आपल्याला त्यावेळेला मदतीला येत असतात, म्हणजे त्याची मदत आपल्याला होत असते त्या विघ्नातून, संकटातून बाहेर काढण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती अथर्वशीर्ष पठण सेवा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करायची आहे. तर खरंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करूया आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ.